सध्या क्रिएटिन हे सप्लिमेंट खूप ट्रेंडिंगला आहे, खूप चर्चेचा विषय बनला आहे. कोणी काही क्रिएटिन एवढं चर्चेत नव्हतं येत, परंतु काही व्हिडिओजमध्ये काही इन्फ्लुएन्सरकडून त्यांची बॉडी दाखवता, बाबा मी हे खाल्लं म्हणून माझी अशी बॉडी झाली. तर हे 800-900च्या डब्यामध्ये बनते का हो एवढी बॉडी? मुलांना येड्यात काढलं. आता तुम्हालाही माहित आहे की क्रिएटिन एक फक्त काय करतो, तो एटीपी रिकव्हर करतो. एटीपी सायकल आपली जी 20 सेकंड मध्ये तुटते, ते क्रिएटिन एटीपी रिकव्हरी साठी घेतात. पण लोकांना वाटतं की त्याच्याने गेन्स बनतात. क्रिएटिन घेतल्यानंतर थोडीशी आपली परफॉर्मन्स इनहान्स होते. म्हणजे तुम्ही आपली बॉडी पण क्रिएटिन बनवते, पण तो क्रिएटिन 20 सेकंड मध्ये तुटला जातो, म्हणून आपण बाहेरून क्रिएटिन घेतो. मग त्या क्रिएटिनने फक्त तुमच्या बॉडीत थोडासा वॉटर होल्ड होतो, बस, बाकी काय नाही होत. आणि थोडीशी स्ट्रेंथ वाढते. तेवढा काय तो मसल मास वगैरे नाही वाढवत. क्रिएटिन चांगला सप्लिमेंट आहे, पण आता बघतोय तर त्याचा खूप इन्फ्लुएन्स, हे घ्या ते घ्या ते घ्या, तसं काय नाही. मी पण घेतो, पण एव्हरेज 3 ग्रामच घेतो, जास्त नाही. पण बाकी तर तुम्हाला डाएट करायचंच आहे. तुम्ही एक स्कूप क्रिएटिन घेणार, तुम्ही डाएट नाही करणार, तर तुम्ही बोला की माझी बॉडी बनणार, ते चुकीचं आहे. बरोबर. तुम्ही प्रॉपर सगळे वे प्रोटीन, आता आम्ही बॉडी बिल्डिंग करतो, आम्हाला खूप काय वस्तू लागते. मायक्रोन्यूट्रियन्स लागतात, मग प्रॉपर प्रोटीन लागतं, मग प्रॉपर फायबर्स, फॅट्स, सगळं म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन घेऊन चालावं लागतं. खरी गोष्ट, एका गोष्टीने बॉडी नाही बनत. बरोबर.